तर बघा आज मम्मी चालल्यात पंढरपूरला. सकाळचे 8 वाजल्यात आणि निघाल्यात आता पंढरीला. मम्मीच्या मैत्रीण पण आहेत. आम्ही दोघी जण चाललोय. बर आता कसं एसटीने? होय. एसटी रेल्वे जे भेटल ते भेटल. होय. थंडी वाजते का? नाही वाजत थंडी. नाही वाजत. आता आनंद आनंद झाला ना आता पंढरपूरला जायचंय. थंडी वाजू नाही वाजू. 4 वाजता उठली. 4 वाजता उठून पाणी ठेवलं, आंघोळ केली, धरपड तिकडं फिरते चला जातो आम्ही पंढरीला. बाय बाय. आमची पंढरीची वारी. येताना घेऊन काय ते काय घेऊन येऊ? काय पण घेऊन ये. हा बरं. मला सकाळी विचारत होते तुला काय आणायचं. काय काय नका आणू, तुम्हीच आणा या लवकर. मग काय जावा मग या लवकर. नीट ना मम्मीला नीट आणा. तुम्ही पण या. का तुला जायचंय? हा थंडी वाजते त्यांना. थंडी वाजते मग जेटून घेऊन जायचं नाही. घेतलंय का सगळं? घेतलं. होय. मम्मी मोबाईल घेतला का? मोबाईल फिबाईल घेतलाय सगळं. दिलं का? फराळीचं बनवलं होतं ना हा. पहिलेच. नीट बसा. चला करा घरातले काम. चला गेल्या. हा चला आता घरातली कामं. सकाळ सकाळ खिचडी बनवली. खिचडी बनवून आज उपवास आहे ना. चला मग घरात. तुझा उपास आहे का? माझं नाही. मला बनव काहीतरी. तुझा उपास आहे म्हणलं. रानात आलो बघा. आपल्याला ज्वारी कशी झाली बघूया. ज्वारीला तशी खुरडा लागायला लागलाय. तर बऱ्यापैकी अजून नाही तर हुरडा बनायला लागलाय. हे काय इथं. तर मी ज्वारी बघाय बी आलतो आणि आपलं म्हणलं रानातनं जाऊन खोर आणावं. म्हणलं आता काही दारी नाही काय नाही. तर संध्याकाळचं वातावरण बघा कसं झालंय. गार वातावरण झालंय. आता आमच्या महादेवाची आरती 7 वाजता होते. म्हणलं आपलं चला निघूया. आताच मॉलमधनं खरेदी केली. स्वीटीसाठी घेतली चॉकलेट. माझ्यासाठी पण मम्मीसाठी पण. चला निघूया आता. मम्मीची वाट बघूया येऊस तर. फायनली बघा घरी आलोय. मम्मीने काय काय आणलंय बघू द्या. फायनली घरी पोहोचलोय. गाडी तिकडं बाहेर लावली आम्ही. तर स्वीटी आल्या लागली बाबा बघायला. स्वीटी म्हणली असतं माझ्यासाठी काय आणलंय बघू द्या आधी. मैत्रीण गेली का मम्मी? गेली की मैत्रीण. गेली म्हणजे घरी गेली असं म्हण. घरी गेली तुझ्या. हा काय आणलं प्रसाद का? तुला म्हणलं होतं नको देऊ. लाडू कसं दिलतंय? भरपूर असतं फराळीचं. होय. आल्या स्वीटी बघा बॅग लागली चेक करायला. होय काय कसली? 55 होय पेढा. स्वीटीसाठी खास पेढा. तर अष्टगंध आणि खरे शेंगदाणे. हे बघ बरं काय आणलंय. मला मगापासून म्हणते बरं का. आल्यापासून म्हणते मी खायला आणलंय काहीतरी आणलंय. आणि अजून एक काहीतरी आणलंय बघ तिने. ती अजून एक आणलाय इमली चॉकलेट. असले इमली चॉकलेट सॉफ्टेड. खाऊ पण खोको नका. डबल चा पिली नाही की मैत्रीण. अर्धाच पिऊन गेली. होय. शेंगदाणा घेतलाय का तिथे? नाही भाजलेल्या शेंगदाण नाही भाजलेल्या शेंगा काढते भाऊ कसलंय. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा तुमच्या घरचे कोण कोण गेलं पंढरपूरला. मम्मी तू कशासाठी पंढरपूरला गेली काय सांगितलं? होय मग तिथं व्हिडिओ घेतला का नाही तू? घेतलाय की. मम्मीचा व्हिडिओ दाखवतो तुम्ही कसा घेतलाय बघू दे आता. हा हे पहा आम्ही आलो आता चंद्रभागेला. आणि मी आज ब्लॉग घेते. मला कसं वाटतंय सांगा. मी आली आता चंद्रभागेला. पंढरपूरमध्ये उतरले. रेल्वेने आलो जेऊरपासून उतरले स्टेशनला. नंतर आले आतमध्ये काही व्हिडिओ घेतला नाही गर्दी असल्यामुळं. आणि आता इथं माझ्या 2 मैत्रिणी एक ह्याची भेटले कवठे महाकाळ मिरज सांगली.
आता आंघोळीला. आलोय आम्ही आता मस्तपैकी चंद्रभागेची. कामीला मी अजून एक मैत्रीण भेटलेली. मी गातो खरे शेंगदाणे पेच आपलं. तो काय तुझं का आंघोळ करताना डुबकी घेताना माझे कांठाळेच बसले. होय हा. काय कानात गरम चावत होता. मग निघत. तर बघा इथं नवीन शेंगा बाचके शेंगा इकडं पोराळीचं माघार आणलंय आणि ही बघा काय म्हणते ते सांगा. मला नावच माहित नाही त्याचं काय. ही कसली मिठाई आणली काय माहित. मी दरवेळेस बघते पण कधीच घेत नाही पण ह्या वेळेस घेते. असं का ते ह्याच्यासारखं दिसतंय का नाही. काय म्हणते ते तुरटी सारखं दिसतंय का नाही. बरं असू द्या तुरटी खडी बघूया टेस्ट कशी लागते. काढ बरं खाऊ तरी. तू का मग काय कशासाठी जास्त लय होत हे काय हे बघा स्वीटीसाठी मम्मीने एवढं पंढरपूरवरून येताना खायला घेऊन आली. माझ्यासाठी नाही पण काय तसं काय करते बघते. हे काय असलंय खा बर. खाल्लंय मी. तू खा. खाल्लंय तू का खाऊन बघून घेतलंय. बरं बघून घेतलंय कसं लागतंय ते. हा मी खाऊन बघतो. लय गोड झाले तोंडात. लय भारी लागते म्हणूनच घेतलं मी. काय काय आवळ्यापासून बनवतात हे. आवळापासून नाही मग हे बनवतोय कशापासून बनवतात कमेंट करून सांगा बरं. हे पंढरपूर मध्ये भेटतं आहे का नाही. असं अख्खा हे दावते वडी का असले मोठ्या मोठ्या वड्या असतात. होय बरोबर पण लय गोड आहे पण हे काय गोड आहे. तर चला मित्रांनो बघू शकता मम्मीने तर एवढं आणलंय सुटीसाठी खास माझ्यासाठी काय नाही. असं मी त्यातलं थोडं थोडं व्हायला खाणार. आता घेतो आम्ही जेवण करून. आहो झालं बनवलं ना. चला जेवण करून घेतो. मम्मी जेवायचं ना.